रोज रोज शाळेच्या डब्याला काय द्यायचं हा सर्वांनाच पडणारा महत्त्वाचा प्रश्न. तर आज आपण 5 दिवसाच्या 5 डब्याच्या रेसिपीज बघणार आहोत. यासाठी कढईमध्ये आपण 2 चमचे इतकं तूप घेतलेलं आहे. त्यामध्ये जिरे, मोहरी, एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा परतून घ्यायचा आहे. त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो देखील घालायचा आहे. कांदा आणि टोमॅटो परतून झालेला आहे. आता याच्यामध्ये गाजर, शिमला मिर्च, कॉर्न आणि मटार, आवडतील अशा कोणत्याही भाज्या तुम्ही घालू शकता. चवीनुसार मीठ घालायचं आहे. हाय फ्लेम करून आपल्याला ह्या भाज्या परतून घ्यायच्या आहेत, म्हणजे भाज्यांमध्ये एक छान क्रंच असा येईल. 1 ते 1.5 चमचा यामध्ये पावभाजी मसाला घालायचा आहे आणि या भाज्या छान परतून घ्यायच्या आहे. यामध्ये साधारण 2 ते 3 चमचे इतका टोमॅटो सॉस घालायचा आहे. 2-3 चमचे पाणी घालून ही भाजी वाफवून घ्यायची आहे. आणि यामध्ये हा शिजवलेला भात आहे तो एक बाउल मी जवळजवळ घातलेला आहे आणि व्यवस्थित याला आपण परतून घ्यायचं आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर यावर घालायची आहे आणि सर्विंगसाठी तवा स्टाईल टोमॅटो राईस तयार आहे. पुढची रेसिपी आहे डिब्बा इडली. इडलीचं बॅटर घेतलं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. बारीक किसलेला गाजर घालायचा आहे. थोडेसे जिरे घातलेले आहेत. पाणी घालून कन्सिस्टन्सी आपण मेंटेन करून घेतलेली आहे. पॅन आपण तेलाने ग्रीस करून घेतलेला आहे. कढईसारखा खोलगट आपल्याला अप्पम पॅन इथे वापरायचं आहे. यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे. इडलीचं बॅटर यामध्ये घालायचं आहे. एक छोटा डबामध्ये पाणी घालून आपण याला सेंटरमध्ये घालायचं आहे, म्हणजे याच्यामध्ये जे पाणी असतं त्याच्या साहाय्याने ही इडली वाफायला मदत होते. झाकणी घालून मंद आचेवर हे वाफवायचं आहे. इडली वाफल्यानंतर मधला डबा काढून घ्यायचा आहे. एका प्लेन पॅनवर थोडंसं तूप घालायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला इडली ही भाजून घ्यायची आहे, म्हणजे ती अगदी खरपूस अशी तयार होते. आणि ही इडली तुम्ही डब्यासाठी तुकडे करून सर्व करू शकतात नारळाच्या चटणीबरोबर. डाळ तांदूळ न भिजवता इन्स्टंट मऊ लुसलुशीत अप्पे कसे करायचे हे आज आपण बघणार आहोत. कसलीही पूर्वतयारी न करता डब्यासाठी एकदम उत्तम असा पर्याय आहे. बाहेरून अगदी क्रिस्पी आणि आतून अगदी मऊ लुसलुशीत असे अप्पे तयार होतात. तेव्हा फारसा वेळ न घालवता रेसिपीकडे वळूया. नमस्कार, मराठी कट्टा किचनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. यासाठी आपण 1 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. अर्धा कप इथे बारीक रवा घेतलेला आहे. अर्धा कप आपल्याला दही घ्यायचं आहे. 1 कप पाणी घातलेलं आहे. तुम्ही इथे 1.5 कप ताकाचा देखील वापर करू शकता. चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि हे सर्व आपण मिक्सरला बारीक दळून घेणार आहोत. चवीनुसार यामध्ये हिरवी मिरची घातलेली आहे. बारीक चिरलेला कांदा, बारीक किसलेला गाजर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर, सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि मिश्रण 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप ओलं खोबरं, अर्धा कप डाळ्या, थोडीशी चिंच आणि चवीनुसार हिरवी मिरची आपण घेतलेली आहे. मिश्रण बारीक वाटून एका बाउलमध्ये आपण काढून घेतलेलं आहे. फोडणीच्या कढईमध्ये आपण तेल गरम केलेलं आहे. याच्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता या पद्धतीने आपण तडका तयार केलेला आहे आणि हा तडका आपण या चटणीला देणार आहोत. आता हे आप्याचं पात्र आपण गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि तेलाने याला ग्रीस करून घ्यायचं आहे. आप्पे तयार करण्याच्या अगदी ऐन वेळेला आपण याच्यामध्ये थोडंसं इनो फ्रूट सॉल्ट घातलेलं आहे आणि हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. पॅन व्यवस्थित तापल्यानंतर आप्पे पात्रामध्ये आपल्याला हे बॅटर पोर करून घ्यायचं आहे आणि मस्त गोल्डन ब्राऊन रंगावर हे आपल्याला आप्पे या पद्धतीने तयार करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीचे मऊ लुसलुशीत आणि क्रिस्पी आप्पे तुम्ही नक्की तयार करून पहा. मुलांना डब्यामध्ये द्या, त्यांना नक्की आवडतील. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी कट्टा किचन. पुढची रेसिपी आहे ढोकळा इडली. यासाठी आपण 1.5 कप इतकं बेसन घेतलेलं आहे. त्यामध्ये 2 चमचे इतकं बारीक रवा घातलेला आहे. 1 चमचा अद्रक, 1/4 कप इतकं दही, 1 चमचा साखर, 1/4 चमचा हिंग, अर्धा चमचा मीठ, थोडीशी ग्रीन चिली आणि 1/4 चमचा हळद एवढं टाकून याला मिक्स करून घ्यायचं आहे. 1 कप आणि 1/4 कप इतकं पाणी घालायचं आहे आणि 2 चमचे इतकं तेल घालायचं आहे. अर्धा चमचा यामध्ये आपण इनो फ्रूट सॉल्ट घालायचं आहे आणि इडलीचं पात्र आपण ग्रीस करून आपण इडली ट्रेमध्ये हे बॅटर घालायचं आहे. बाजूला आपण फोडणीची तयारी करणार आहोत. फोडणीसाठी आपण थोडंसं तेल घ्यायचं आहे. त्यामध्ये जिरे, तीळ, हिरवी मिरची, हिंग घालायचं आहे.
1/4 कप पाणी, लिंबाचा रस आणि 1 चमचा इतकी साखर घालायची आहे. इडली पात्रातून ही ढोकळा इडली आपल्याला काढायची आहे आणि त्यावर ही फोडणी आपल्याला घालायची आहे आणि डब्यासाठी ढोकळा इडली तयार. पुढची रेसिपी आहे मेथीचा पराठा. त्यासाठी आपण 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या ह्या ग्राइंड करून घ्यायचा आहे. याचा ठेचा तयार करायचा आहे. 1/4 कप इतकं दही आपल्याला यामध्ये घालायचं आहे. 1 बंच बारीक चिरलेली कोथिंबीर आपण यामध्ये घालणार आहोत. चवीनुसार हळद, तिखट, धनेपूड, थोडंसं मीठ आणि 1 कप इतकं आपण गव्हाचं पीठ घालणार आहोत. गरजेनुसार अगदी थोडंसं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. 2 चमचे आपण तेल घालून घ्यायचं आहे आणि हा पराठा थोडंसं गव्हाचं पीठ टाकून आपल्याला लाटून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूनी तेल लावून खरपूस असा हा पराठा भाजून घ्यायचा आहे आणि मधल्या सुट्टीपर्यंत अगदी मस्त खुसखुशीत राहणारा आपला हा पराठा तयार झालेला आहे. तेव्हा नक्की ट्राय करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. मराठी कट्टा किचन.